सो गुड मॉर्निंग, हॅपी न्यू इयर. आज मला फार कौतुक आहे. कौतुक ह्या गोष्टीचं नाही आहे की मी किती विद्यार्थी घडवले. कौतुक ह्या गोष्टीचं आहे की प्रत्येक विद्यार्थी आज त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो हे त्यांनी मला आज अनुभव दाखवला. त्याच्यापैकी एक माझा विद्यार्थी एकच वर्षाचा आमचा परिचय आहे. मागच्या वर्षी त्यांनी माझ्याकडे क्लास केलेला. त्याचं वय तुम्हाला जाणवत असेल की त्याच्या हिशोबाने त्याच्या तब्येतीने तुम्हाला तो 22-24चा वाटत असेल, पण खरं त्याचं वय आता मी विचारलं त्याला परत एकदा 18 आहे. सो एनिवेज मी त्यालाच सांगतो त्याचा अनुभव. एका वर्षामध्ये त्यांनी किती पैसे कमवले आणि कसे कमवले त्यांनी थोडंसं त्याचा अनुभव सांगा. तुझं नाव आणि इतर काय म्हणतात. नमस्कार, माझं नाव देवानंद तरेकर आहे. मी आता 18 वर्षाचं झालो. आता मी गारे सरांकडं आपलं नोव्हेंबरपासून ट्रेनिंग चालू केली. त्याच्या 1 महिना पहिलं शिकलो आम्ही सगळे ट्रेनिंग वगैरे कम्प्लीट झाली. नोव्हेंबरपासून मी कॅपिटल जमा करून ट्रेड करायचं चालू केलं. आता स्टार्टिंगला सगळ्यात पहिलं ट्रेडच 3000 सोबत चालू झालं. असं सरांना सांगितलं होतं. आता मी ओरडलो होतो. मला तर शिकतच झालं सर पहिला ट्रेड. अहो त्याचं आहे ना, नेटचाच प्रॉब्लेम. इसकी जिंदगी में नेट ही नाही आहे ना. तेव्हा पण तू मला हेच बोलत होता, सर ऑर्डर लागली पण नेट नाही चाललं. तुला कोणी सांगितलं नेट ट्रेड करायला. आता त्याच्यानंतर मग कसं स्टार्टिंगच्या महिन्यामध्ये मला टोटल प्रॉफिट 15,000 झाला है ना. सरांची जी स्ट्रॅटेजी नो लॉस पॉलिसी, मी हर महिने एकदम प्रॉपर स्टडी करून म्हणजे काय, म्हणजे कॉस्टवर स्टॉप लॉस लावायचा आपला. आणि आपल्याला ना लॉस लागत नाही. आपल्याला आज अगर प्रॉफिट नाही झाला चालत, मार्केट उद्या पण आहे, आपण उद्या प्रॉफिट काढू शकतो, पण आज लॉस नाही व्हायला पाहिजे. उद्या लावायसाठी पैसे राहायला पाहिजे. तर मला हेच दरवेळेस मी लोकांना सांगतो, मार्केट पण तुम्हाला पैसा द्यायला तयार आहे. तुम्हाला कशाची घाई झाली. आणि कॉस्टवर लावल्यावर स्टॉप लॉस रिझल्ट तुमच्या समोर. आता सरांची स्टार्टिंग पासून आहे की ना पॉलिसी, आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायचीच नाही. मी आता दिवसाचे फक्त 4 ट्रेड लावतो. 4 मधून माझे मॅक्सिमम टू मॅक्सिमम 1 मधूनच प्रॉफिट होतो किंवा 2 मधून प्रॉफिट होतो. बाकी माझे सगळे स्टॉप लॉस हिट होते असे. आता स्टार्टिंगचे म्हणजे 3-4 महिने मला कमीच प्रॉफिट चालू झालं. त्याच्यानंतर सेम डिसिप्लिन मी एकदम कंटिन्यू ठेवलं. कन्सिस्टन्सी एकदम प्रॉपर मेंटेन केली. पेशन्स आपला इम्पॉर्टंट आहे मार्केटमध्ये है ना. आपल्याला मार्केटमध्ये आपण बसतो तर मार्केट कसं आहे, आपला पैसा लावायला असतो. आपण असं दिलं तर जोरात धडकत असतो की काय झालं स्टॉप लॉस नाही राहिला. त्याच्यासाठी ना पेशन्स खूप गरजेचं आहे ना. तर पेशन्स मेंटेन ठेवून डिसिप्लिन मेंटेन ठेवायचा. सरांची जिथे पण पॉलिसी नो स्टॉप है ना, एकदम लॉस नाही. फक्त ते मेंटेन केली ना, हळूहळू मला प्रॉफिट वाढला है ना. मला परफॉर्मन्स चांगला मेंटेन ठेवला तर तो पण हळूहळू वाढायला लागला. आता मागच्या ऑक्टोबरपासून है ना, ऑक्टोबरपासून मला सगळ्यात जास्त प्रॉफिट झाला 2 लाखाचा. त्याच्यानंतर आपला नोव्हेंबरमध्ये 1,80,000 प्रॉफिट झाला. डिसेंबरमध्ये नोव्हेंबर 2024 म्हणतोय आताचा. अरे वा. आता डिसेंबरमध्ये 3 लाख झाला असं. आता सरांची पॉलिसी इस्तेमाल करून मी प्रॉपर मेंटेन ठेवलं सर डिसिप्लिन, आणि हळूहळू मला परफॉर्मन्स वाढत. फक्त डिसिप्लिन गरजेचं आहे. तर तू आता जसं इन्स्पिरेशनच म्हणूया, मला तर इन्स्पिरेशन शब्द पण कमी वाटतोय त्याच्यासमोर, त्याच्या नॉलेज समोर, त्याच्या मेहनत समोर. त्याचं कारण हे की अनेक लोक या मार्केटमध्ये खूप ओव्हर नॉलेज घेऊन येतात, खूप ओव्हर एक्सपेक्टेशननी येतात आणि बेसिक गोष्ट सोडून देतात. आणि मला वाटतं जे काही त्यांनी देवानंदनी सांगितलं, सर बेसिक गोष्ट सांगितलं जी आपण रोज ऐकतो. डिसिप्लिन हा शब्द आपण शाळेमध्ये ऐकलाय, तर ट्रेडिंगमध्ये करू शकतो का नाही, करू शकतो. स्टॉप लॉस तुमच्याकडे रोज दिसतो, पण आपण लावतो का, नाही लावत. का, आपला इगो, आपली ग्रीड. आणि तो स्टॉप लॉस हा जर कॉस्टवर लावतोय, तर तुम्ही 5 पॉईंटवर तर लावा, करून तो बघा. 5च्या ठिकाणी पुढच्या वेळेस 3वर लावा, मग 2वर लावा, मग 1वर लावा. होऊन काय जाणार, कमिशन जाणार आहे, ब्रोकरेज जाणार आहे. तर ब्रोकरेजसाठी तुम्ही तुमचं कॅपिटल गमवायला तयार आहे. तर हे माझं मनामध्ये माझा पण अनुभव तोच होता की तुमच्यासारखंच मी होतो, तुमच्यासारखंच माझा विचार होता. पण जेव्हा मला जाणवलं की माझी एंट्री राईट होऊ राहिली, पण चुकीच्या स्टॉप लॉसनी माझा लॉस होऊ राहिला,
त्याच्यामुळे मी कॉस्टवर स्टॉप लॉस लावायला लागलो. अब जो होगा सो होगा, देना है तो दे, नहीं तो मैं कल वापस पूछूंगा देता है क्या. मार्केट संपणार आहे का? आहे बघा, संपणार आहे मार्केट? नाही. पॉसिबल है? नहीं है. मार्केट आज भी है, आगे भी है, उसके आगे भी है. तू नहीं रहेगा पण मार्केट रहेगा. त्याच्यामुळे मी ठरवलं की मग आपण कॉस्टवर स्टॉप लॉस लावू शकतो. माझी पहिली पॉलिसी झाली फर्स्ट स्टॉप लॉस ऑन द कॉस्ट. तर तुझा दुसरा एक मुद्दा जो तुम्हाला बोलला आता एवढं याच्या अगोदर, तुझं एज जेव्हा आपल्या मनात येतं तर बरेच लोकांना या एजमध्ये मॅच्युरिटी नसते. मॅच्युरिटी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता, डिसिजन पॉवर कमी असते, चंचल असतं. तुझं एज तसं आहे 17, 18, 19 जे काय वय त्याच्यामध्ये स्पीड चांगली असते है ना. तर तू अशी मॅच्युरिटी कसं काय आणली की एखाद्या ट्रेनमध्ये मला थांबायचंय, अशी नॉलेज, असं पेशन्स आले कसं काय? आता सर आपण आता ना खूप लोक असं म्हणते की मला कशाची भेव वाटत नाही, मला शिकून भेव वाटत नाही. ॲक्च्युली ना भेव व्हायला पाहिजे. तुम्हाला तोच भेव आहे ना हमेशा ना एकदम क्रिटिकल पॉईंटशी वाचून ठेवतो. माझ्या मनात हमेशा भेव राहतं की अगर आज मी ओव्हर ट्रेड केलं, माझे पैसे गेले, मग मी पप्पाला काय लावलं, पप्पाने माझ्यासाठी एवढं कॅपिटल लावलं. आता मी कसं म्हणजे माझ्या वडिलांसाठीच मी आधी ट्रेनिंग करायला चालू केलं. आता असंच मग मनात बैठ राहील हळूहळू, म्हणजे पेशन्स ना ऑटोमॅटिक बनवून ठेवतो. जेवढं पाहिजे तेवढं चांगलं पेशन्स राहतो असं. आणि मग तू असं जेव्हा तू सुरुवात केली, आता तुझी असं समजूया तुझ्या हिशोबाने तुझ्या मनामध्ये स्टार्टिंग करायला पैसा जो आहे तो वडिलांनी दिला आपल्याला, आणि तुझी तुझ्या जिम्मेदारी तू स्वतः घेतली की मला हा पैसा परत पण करायचा आहे वडिलांना. पण मग मनात ग्रीड नाही आली की एवढं मार्केट एवढं भारी आहे सर, पण आणि इतर लोक पण स्क्रीनशॉट देतात चांगले चांगले याचे, मग तुझ्या मनात असं ग्रीड नाही आली का तेव्हा की यार आजच कमवून घेऊ आणि पप्पांची फीस लगेच देऊन टाकू? सर एकदा म्हणजे विचारायला दरवेळेला असं विचारेल ना, तेव्हा सर एकदा ना पहिल्याच दिवशी आम्हाला सांगितलं होतं की ग्रीडमध्ये आहे ना मार्केटमध्ये माणूस हमेशा होतो. ठीक आहे, 90% लोक ग्रीडमुळेच मार्केटमध्ये लॉस करते आजपर्यंत. आता माझ्या पप्पांनी ना मला, माझ्या गावामध्ये खूप लोक मार्केटमध्ये पैसे लावते. ओके. माझी चुलत बहीण. कोणतं गाव आहे आपलं? पंचाळ, शहा पंचाळ. अच्छा, शहापंचाळे. ओके ओके, आलं लक्षात. आता माझी चुलत बहीण होती, तिच्या नवऱ्यानं 10 लाख रुपये मार्केटमध्ये लावले, पूर्ण गेले? पूर्ण गेले. अरे बापरे. बर. असंच ते पण एक विवर आहे. ग्रीडमुळं हमेशा माणूस जातो. तर तुला असं मग तेव्हा जाणवलं की ग्रीडमुळे आपल्याला फसायचं नाहीये, पण मार्केट तर फसवतो ना रे. कधी कधी 2 मिनिटात 10,000, 5,000, 4,000 2च मिनिटात भेटून जातात. मला ना एकदा प्रॉफिट, असं कधी अनुभव आला का तुला? एकदा ना मला सगळ्यात पहिला 10,000 प्रॉफिट झालं ना, ते 2 मिनिटातच मला 2,000 पासून डायरेक्ट 10,000 ट्रेड झालं. हा, तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट दिलेला आहे, माझ्याकडे आहे तो. आता त्या टायमाला ना माझ्या मनात आलं की अजून थांबतो, अजून वर गेलं तर काय. पर असंच म्हणजे मनात असं एकदम अचानकच भिव आला, खाली गेलो. मग काय म्हणलं, अरे वा, जागावरच बुक एक केलं. क्लॅप बनती है. एंजॉय करो यार, इतना क्या टेंशन, पैसा उसने कमाया, तुम तो एंजॉय कर सकते ना. चाय वाय पिला देता हूँ, कर सकते हैं. फोन कर दो चाय वाले को, हम तो चाय पीते और क्या करते. तर देवानंद, ऍक्च्युली मी तुला सिरियसली बघितलं म्हणून थोडासा मजाक केला. तुला अजून बरंच काही सांगायचं आहे, ते दिसतं पण आहे. तर तुला आता सध्या आजच्या घडीला मार्केट काय वाटतं? लोकांची ही शंका असते, तू पण आता रोज मार्केटमध्ये आहे, मार्केटचं तुला नॉलेज आहे, तर लोक असं तुलाही विचारत असेल काय वाटतं, ऊपर जाएगा की नाही, निफ्टी ऊपर जाएगा की नाही, मार्केट ऊपर पैसा लगाना चाहिए क्या, असं म्हणतात का नाही, है ना? मग तू त्यांना कसं काय हँडल करतो? म्हणजे नॉर्मली ना एकच उत्तर, मी करंट मार्केट अनालाइज करतो, फ्युचर कोणीच पाहू नाही शकत. झुनझुन वाला सर भी नहीं बता सकते. अगर आप बताना चाहते हो तो आप मिरेकल कर रहे हो, और वो मिरेकल आज तक किसने किया नहीं. ट्रेडर फक्त करंट मार्केट ट्रेडिंग करू शकतो, एनालिसिस करू. आणि परत एकदा सांगतो, मला पण लोक जेव्हा विचारतात तेव्हा मी आनंदाने खुशी होऊन त्यांना काय म्हणतो, वो जिधर जाएगी मैं उसके पीछे जाऊंगा. अगर वो बाय कर रहा है तो मैं भी बाय करूंगा, अगर वो सेल में जा रहा है तो मैं सेल करूंगा.
इतना सिंपल है, मार्केट दोनों साइड से पैसा देने को तैयार है, तू क्यों मार्केट को रिस्ट्रिक्ट कर रहा है ना? बैंक निफ्टी लवर आपके लिए ये है जो ये बँक निफ्टी थोडा अजून पण थोडं कठीणच वाटतं. पण तुला असं अट्रॅक्शन येत नाही का बँक निफ्टीचं? पण एवढं खास आहे की थोडं जास्त डेंजर दिसतो तू अजून मला. कॉलेजला गेला नाही ना, नाही म्हणून बँक निफ्टीचं जास्त व्हॉलेटाईल दिसतो ना मला. हा, volatile दिसतो. थोडं टेन्शन येतं मार्केटमध्ये मला. आणि आता तुझं अजून काय असं वाईट अनुभव एखादा सांग. चांगलं सर दुनिया दे बदलली, वाईट एखादा सांग ना. असं काय होतं, लोकांना आहे ना सोनं आहे ना 24 कॅरेट जर म्हणलं ना तर आवडतं, पण 24 कॅरेट कोणी घातलं ना तर नाही आवडत. मला एकदा 2000 मे मध्ये आहे ना 2024 मध्ये मेचा महिना होता. आता स्टार्टिंग मे होता त्या टायमाला बँक निफ्टीला ना एकदम सडन मुवमेंट दिलता. असं 12 वाजायच्या आसपास एक ट्रेड होता त्याचा 120 वर चालू होता. 120 वरून डायरेक्ट 500 वर 1 सेकंड मध्ये गेला होता. ठीक आहे. नेमकं त्या टायमाला मी आहे ना त्याच्या ऑपोजिट साईडला पैसे लावले होते. कारण की त्या टायमाला सगळे स्ट्रॅटेजीज त्या साईडलाच दाखवत होते की त्या साईडला ब्रेक करा, पण ते ऑपोजिट साईडला ब्रेक केलं. आता मी खूप घाबरलो. मला 60,000 50,000. ठीक आहे. मी फक्त ना आपलं सरांचं गोष्ट एकदम आहे ना थोडं लक्षात ठेवलं. मी लगेच कट करणार होतो. ठीक आहे. कारण की मला माहित होतं ते ना अजून दाखवत होतं अजून लॉस जाऊ लालच शकतो. दिसणार. म्हणून 50,000 जाऊ राहिले अजून नका जाऊन दे. कट करणार होतो तेव्हाच नेमकं ते वापस खाली ड्रॉप झालं. फक्त माझं 3,000चा लॉस गेला त्या टायमाला. असं एकदम सडन मुवमेंट बँक निफ्टीमध्ये डेंजर असते. तर मार्केटमध्ये आपल्याला टिकायचं आहे. मार्केटमध्ये मला माझं करिअर जर घडवायचं आहे तर मग आजच घडायला पाहिजे याचा नियम आहे का? कोणी तुमच्या मागे लागलंय का की बाबा नो मला आजच तू पैसे कमवून दे, नाही तर आपलं घर चालणार नाही, असं तर नाहीये ना. तर मार्केट रोज आहे ना. तर एकच स्ट्रॅटेजीवर जर तुम्ही काम केलं त्याच्यातच मध्ये मास्टर झाले, तुम्ही फक्त लाईन ड्रॉ करायला पण तयार झाले, लाईन ड्रॉ चार्टवर साधी लाईन ना, तरी मार्केट तुम्हाला पैसा द्यायला तयार. देवानंद हा विषय आला म्हणून सांगतोय. आता चार्ट पण असतात आपल्याकडे, एकदा स्क्रीनवर दाखवतो. तू आता मारुतीचा विषय घेतला होता, तर हा मारुतीचा चार्ट आहे राईट. आजपर्यंत तुला किंवा माझ्या टीचिंग मध्ये आता सर्व आहे विचारून घेतो, इंडिकेटर वापरतो आपण फक्त व्हॉल्यूम आपण इन्स्टॉल करतो. फक्त व्हॉल्यूम, ते पण व्हॉल्यूम इंडिकेटरच्या नावाखाली आले म्हणून वापरलं लागते, पण ते इंडिकेटर नाही आहे, दॅट इज अ कॅल्क्युलेशन. असं कुठलं इंडिकेटर आहे का? बॉलिंग बँड काय काय लई भारी भारी नाव आहेत. बँड्स वगैरे असं काहीच नाही आपल्याला. काय करतोय आपण? लाईन ड्रॉ करतोय. पैसा कमवता येतो बरं का, समोर उदाहरण आहे. ओके, आपली ती डे ब्रेक डेलो पैसा भरून शिकाय सगळ्यात बेसिक स्ट्रॅटेजी ना सगळ्यात पहिली सांगितली ते आजपर्यंत तीच काम होती. आणि कधी कधी असं होतं का तुला, जसे मी रेग्युलरली सांगतो की मार्केट चालू व्हायच्या अगोदरच कळतं की हे हा ट्रेड आज होणार आहे, 9:15च्या अगोदर. आणि मी जेव्हा तू जेव्हा माझे प्रीमियम मेंबर झाला होता, 5,000 रुपये आपण कॉल जे देतो, तेव्हा तुला 9:15च्या अगोदर माझे कॉल यायचे नाही यायचे? आता येतात बघतोय आपण एकदा तुम्हाला हे दिलं होतं, तुझा कॉल दिला होता HLचा. मला आता मी वाचलं म्हणजे लोकांना सरांना दाखवलं, तू BL लिहून दिलं होतं. मी HL तुला विचारते BL म्हणजे काय, बॅलन्स कमी झाला काय, मला असं वाटलं. सर वो HL है, गलती हो गया. मग मी त्याला म्हटलं मेरे कॉल किधर आहे, आणि तोच कॉल मी दिलेला होता HLचा. तर आज तू त्या लेवलला आलेला होता आहे असं मला वाटतंय. पण एक दिवस तुला असं पण येईल, जे जसं आजचा जो कॉल होता, मी तुम्हाला हा विषय का घेतला, आजचे जे कॉल होते तेव्हा तूच सांग. बजाज फायनान्स आजची तारीख किती आपली, 2 जानेवारी 2025. बजाज फायनान्स किती वाजता कॉल दिलाय? 9:16 240 7,000चा बजाज फायनान्सचा कॉल स्टॉक ऑप्शन मध्ये 9:16 मी देतोय, आणि तो हाय मारतोय 308. तर तुम्हाला ट्रेड करायला येत नाहीये, समजत नाहीये,
तर मग कुठेतरी क्लास नक्की जॉईन करा. आमच्यासारखे चांगले लोक मार्केटमध्ये शिकवायलाच बसलेले, त्यांच्याकडे तो अनुभव आहे, त्याच्यातून एखादा पॉईंट पण तुम्हाला आला ना, 1% पण, तुम्ही मार्केटचे मास्टर होणार आणि त्याचा रिझल्ट देवानंद आहे. बरोबर आहे देवानंद, वाटतंय ना तुला? आज तुझी स्ट्रॅटेजी वेगळी असेल माझ्यापेक्षा, होऊ शकते. नवीन नवीन अनुभव तुला जे आलेले, त्याच्यामुळे तुला पण एखादी चांगला थीम तुझ्या मनाप्रमाणे तयार केला असेल तू, आणि बॅक टेस्टिंग पण केली असेल. बरोबर आहे ना? मग असं केल्यावर एखादी स्ट्रॅटेजी तुला आवडली, बॅक टेस्टिंग केली आणि त्याचा रिझल्ट पण आला, तर तू फॉलो करू शकतो. असं नाही सरने वही बताया तो वही सुनना है. मार्केट सोबत तुम्हाला चेंज व्हायलाच लागेल. मार्केट एररच्या सोबत याला चेंज होतच नाही. येस. आणि मार्केटची स्ट्रॅटेजी तीच आहे की एव्हरी स्ट्रॅटेजी बदलतेच, चेंज होतेच. आणि दुसरं कारण मला हे विषय घ्यायचा कारण हा होता की जेव्हा एखादी स्ट्रॅटेजी तुम्हाला रिझल्ट देते ना, मार्केटने तुम्हाला एकदाच दिली समजा रिझल्ट, 10दा नाही दिले, तेव्हा तुमचा स्टॉप लॉस कामा येणार आहे. तुम्ही फक्त त्या स्ट्रॅटेजीला स्ट्रिक्ट राहा. बरोबर आहे? तर तेव्हा डे बोलला म्हणून मी तो विषय घेतला. डे फेल झाला, फेक झाला, मग आपण सोडून देतो का? दुसरे दिन नाही कोणी देत नाही असं करतो का? लगेच डायवर्ट होतो का? लगेच युट्यूब चॅनल दुसरा खोलतो का? युट्यूब चॅनल लगेच दुसरा एखादा ट्रेंडर बघतो का? इसका इंडिकेटर यूज करके देखते, उसका इंडिकेटर आहे ना. लोक करता का नाही असेल? आहे ना. तर एकच देव पावतो आयुष्यभरात, आपण तरी आपण कलियुगामध्ये, तर एक पण पावला ना भरपूर झालं. बरोबर असं आहेच ना आपलं. तर हे जे कॉल्स आहे, जे काही मी देतोय, हे कॉल्स मी विदाऊट इंडिकेटर देतो. विदाऊट इंडिकेटर म्हणजे कुठल्याही लेवल जे आहे त्याचा काही कनेक्शन नाहीये. LTTS 5100चा कॉल 9:10. ओफोर्स 9700 9:11. आता एंट्री प्राइस का देत नाहीये? कारण तो ऑप्शन आहे, त्याला टाइम डिके, त्याची कॅल्क्युलेशन कधी होईल. जर जे लोक ओळखतात ऑप्शनला, मग त्याचं कॅल्क्युलेशन मी 9:15 पर्यंत करून 9:15ला 9:15ला एंट्री पॉईंट देतो. आणि त्या एंट्री पॉईंटवर माझा कॉस्ट असतो, कॉस्टवर स्टॉप लॉस असतो. ही माझी इच्छा आहे, माझी एंट्री आहे. मी तुम्हाला आग्रह करत नाही, कारण तुमची जशी एंट्री परफेक्ट होईल, तुमचा स्टॉप लॉस तुमच्या कॉस्टवर येणार. जेव्हा एंट्री परफेक्ट नसती, तेव्हा स्टॉप लॉस खाली लावला जातो. जेव्हा कॉल तुमच्याकडे कमी असतात, तुमच्याकडे ऑप्शन कमी असतात, तुमच्याकडे भरपूर कॉल नाहीये, म्हणून तुम्ही एकाच कॉलच्या मागे रिजिड होऊन जातात. तेव्हा बरोबर आहे, तुम्हाला मी 4 कॉल करतो, 4 कॉल घेतो ना तू. आज रोज 4 कॉल हा व्यक्ती, हा मुलगा ज्यांना 1च वर्ष झाले मार्केटमध्ये येऊन करू शकतो. तर तुम्ही तुमचा तर अनुभव मला वाटतं जास्त असू शकतो, तुम्ही जास्त वयस्कर असू शकता, तुम्ही जास्त एज्युकेटेड असू शकता, तुम्ही टेक्निकल फील्डमध्ये अजून चांगले असू शकतात. फक्त स्ट्रॅटेजी वापरली तरी आपण पुढे जाऊ शकतो. शोधायला लागतं, शोधलं तर भेटतं. बरोबर देवानं? तर अजून काय वाटतं तुला? अजून इतर लोकांना जे नवीन ट्रेंड मार्केटमध्ये चालू आहे, इतर ज्या लोकांचा बघत असेल तू, इन्स्पिरेशन घेतात, थोडा प्रॉफिट झाला की लगेच मार्केटमध्ये स्क्रीनशॉट पण टाकतात. आजकाल लोक आहे ना, म्हणजे फेक स्क्रीनशॉट खूप आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, करतायत खूप लोक फेक स्क्रीनशॉट करतात. नाही पण ते एडिट करता येतं का? कोणते लोक आता फेक स्क्रीनशॉट नाही येतं ना. मी पण कधी हैराण होतो, बैंक निफ्टीमध्ये 2 करोड रुपये कमाए है ना, और साइकिल पे घूम रहे. चलेगा क्या ऐसा? म्हणजे उदाहरण मी सायकलचं काय घेतलंय, वो जो कर रहा है ना वो दिख नहीं रहा है. सांगायचं हे मला काय वाटतं? हाँ ठीक है. लोकांना खूप जास्त आहे ना, दिखाना. लोकांसोबत आहे ना इन्फ्लुएन्स खूप जास्त इन्फ्लुएन्स होत आहे. ते नाही व्हायला पाहिजे. मार्केट या टायमाला ना खूप जास्त market आहे. किंवा जे ऑप्शनमध्ये खूप लॉस मध्ये कवर राहिले तरी मार्केट सोडायला तयार नाहीये. आता एक माझ्या ओळखीचे ना एक भैया होते, ते मार्केटमध्ये त्यांनी म्हणजे आता चांगलं त्यांनी शिकून करायचे. आता 1 कोटी रुपये समोर उचलले त्याचे मार्केटमध्ये. 1 CR. हा. कोण होते ते? मित्र आहे का? हा, ते जे पप्पाचे मित्र होते ते. हा. त्याला पप्पाच्या मित्रांचा मुलगा आहे तो आता. ओके. 26 वर्ष इंजिनिअरिंग करून येईल. त्याला आता 1 कोटी लावले मार्केटमध्ये. त्याचे 2 महिन्यात 60 लाख रुपये लॉस गेले. 60 लाख रुपीज. अरे बाप. आता त्याची स्ट्रॅटेजी होती, त्याला फक्त त्याचा थोडा चेंज केला.
एकदम स्टॉपलेस कॉस्टवर राहायचं चालू आहे. रेड नंबर म्हणजे लागतच नाही. येस. 40 लाखापासून त्यांना 3 महिन्यामध्ये वापस 2 कोटी वापस ठरले. अरे वा, स्टॉप लॉसची कमाल. वो सही ट्रेडर है। Stop loss लॉस एक करके main भी चीज दोबारा है। रिकवर कर लिया। आणि हा स्टॉप लॉस मी वारंवार बोलतोय, कॉस्टवर बोलतो असे तुम्हाला वेगळं वाटतंय, मला ते पण मी जाऊन द्या, डिटेलमध्ये जायचंय. मी तुम्हालाच एक प्रश्न करतो, म्हणजे तुमच्या सर्वांना इथे इतर पण विद्यार्थी बसले बरं का, म्हणून असं समजू नका की मी म्हणजे तुम्हाला वैयक्तिक घुमा लो, बोलले. घुमा लो। हा, हे घुमा नहीं राहिला, घुमा थोडासा फिर घुमा दिखा. अब पता चलेगा वो है की नहीं? सब देखे। तू ले ना हाथ में, तू मास्टर बन उसमें. शादी में कैसे दूल्हे के पास जाते ऐसा दिखाओ कौन सर, दूल्हे के पास कैसे करते, पूरा ऑकवर्ड सिचुएशन कर देते, उसके ऊपर हाथ रखो, ये कर लो वो कर लो. तो मेरा नेचुरल रहता है, ऐसा कुछ नहीं है ना. तो असं एक काळजी होती मला सांगायचं होतं की स्टॉप लॉस हा जो शब्द आहे, हा जो वापर आहे, तुमचं जो काही प्रोफेशन आहे, तुम्ही जे काही बिझनेसमध्ये असेल, हा वैयक्तिक विचार करा. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही स्टॉप लॉस हा वापरू शकता का, किंवा आहे का? कोणत्याही बिझनेसमध्ये स्टॉप लॉस आहे का? आहे का स्टॉप लॉस असा ऑप्शन दिलाय? सर दिलाय? तुम्ही आहे ना बिझनेसमॅन, सांगा बरं सर, आहे स्टॉप लॉस असा ऑप्शन आहे? है का सर? सर काय म्हणते? सर आहे का स्टॉप लॉस तुमचा बिझनेस आहे कन्स्ट्रक्शनचा? स्टॉप लॉस तुम्ही एखादी चांगली साईट बिल्डिंगची तयार केली, सर्व इन्व्हेस्टमेंट झाली, 5-10 कोटीची तुम्ही लावली आणि विकले जात नाही असं बरेच जण म्हणतात, है ना. मग त्याला स्टॉप लॉस ऑप्शन आहे आपल्याकडे? एवढं नाराज काय झाले सर? तर एक एक्झाम्पल घेतलं मी, असेल तर तुमचं नशीब चांगलंय, पण टेक्निकली तर नाही. पण मार्केटमध्ये डे 1 ला तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये स्टॉप लॉस हे दिसतं आपल्याला. तेव्हा बरोबर ना. जॉब मध्ये पण घ्या, आहे का तुम्हाला स्टॉप लॉस? नहीं, तुमको रुकना पड़ेगा. मार्केट तो सोच रहा है, बता रहा है, कर रहे हैं, कर लो स्टॉप लॉस का यूज कर लो. इतना भी आज इस व्हिडिओ से या व्हिडिओने तुम्ही एवढं पण जर शिकले आणि एवढं पण तुम्ही फक्त मेंटेन केलं तर तुमच्या आयुष्यात गारेसर म्हणून मी काहीतरी करू शकलो असं माझी अपेक्षा पूर्ण होईल. तर देवानंदवर येऊया परत. तर देवानंद, आता तुझं बरंचपैकी तू तुझं मनोगत सांगितलं, अनुभव सांगितला, पण मग हा एक विचार असा मी लोकांना विचारतो की तुझं मला असा प्रश्न नाही आला का की ऑनलाईन अनेक लोक क्लास घेतात, मोठे मोठे स्क्रीनशॉटवाले पण घेतात, छोटे पण घेतात, आणि इन्स्टिट्यूट म्हणली शेअर मार्केटची तर शेअर मार्केटचे मोठे मोठे चार्ट असतात, मोठ्या मोठ्या बाता असतात, है ना. आणि बरं इन्फ्लुअन्स पण करतात ते वेगवेगळ्या कारणाने. मग तू तिथं क्लास का नाही केला, माझ्याकडे कशाला क्लास केला? मी तुमच्याकडे यायच्या आधी ना तुम्हाला सांगितलं 2 महिन्यापासून मी थोडं मार्केटच्या थोडं जोरात बोल ना, घाबरू नका. मार्केटच्या विषयी थोडं ना इन्फॉर्मेशन मी थोडं घे काढायला लागलो, त्याच्या बारे मी थोडं YouTubeवर का मग? युट्यूबवर. अच्छा. है ना. बाकी ऑनलाईन आर्टिकल्स पण असते मार्केटच्या विषयी, मनी कंट्रोल वेबसाईट, तेव्हा पण थोडं शिकायला लागलो मार्केटच्या विषयी. पण कसं कॉन्फिडन्स नव्हता त्या टायमाला. ओके. अजून के ना मला लाईफ प्रूफ नाही पाहिला, जे पण मी अजून शिकेल ना ते अजून त्याचं लाईफ प्रूफ नाही पाहिला की ते काम करतं का नाही, ते मला माहित नव्हतं कसं करून घ्यायचं. आता माझ्या वडिलांनी ना वडिलांना सांगितलं की हे मार्केट आहे, आता शेअर मार्केट आहे, इंडियन मार्केट आहे, ट्रेडिंग, मला याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट आहे, शिकायचं आहे मला. ठीक आहे. ते कधी सांगितलं तू? आपलं तुमच्याकडे जॉईन करायचं ना 1 महिना आधी सांगितलं. 1 महिना. हां. वडिलांनी ना म्हणजे चालू केलं सापडायचं. आता मित्र होते, त्यांचं आता नाव माहिती नाही मला, त्यांची जी विचारलं वडिलांनी की इथं आसपास आहे का क्लास? आता ते मला पाटोळे हा आता मला पाटोळे. मग आता त्यांनी सांगितलं की असे रवी पाटोळे नाव आहे त्यांचं. हो. आता हे परफेक्ट ट्रेडर आहे उमेश गारे सर, तर त्यांच्या विषयी खूप ऐकेल मी, है ना. मग तेव्हा त्यांच्याकडून ऐकलं. पप्पा आलते वाटतं पहिल्या दिवशी, ऑफिस बंद होतं म्हणून घेतला त्यांनी. माझं ऑफिस सदैव बंदच राहते, त्याचं काय करायचं. लोक फार टेन्शन मध्ये येतात कधी कधी की ये इंसान है की नहीं है की कोई लोग ऐसी बात करते. आता काही दिवसानंतर मग पप्पा सोबत आलतो मला सांगितलं. हां, मोहित अंकल पण होते त्या टायमाला.
मोहित पटवा, हा अच्छा ते तुझ्या बॅचचे हा कोण जे मुंबईवरून आता भेटायला आले होते ना, मोहित पटवा. हा हा. त्या दिवशी आले. त्या दिवशी आले होते ते. तुम्हाला बोलू ना त्यांचा किस्सा. नाही आठवत. नाही फक्त आले होते ते नाही नाही नाही, कोणाला बोललो, तुम्हाला बोललो का मी? त्यांचं आणि माझं थोडस शाब्दिक युद्ध झालं होतं. काल काल झालं होतं हे. काल मी विषय घेतला होता ना? हो, घेतला होता तेच पण नाव बोललो नव्हतं होतं. घेतलेलं आपण. ठीक आहे, मग काय? मग तुमची जेव्हा भेट झाली ना तेव्हा थोडा मला विचार आला की तुमचं जे म्हणजे मार्केटच्या विषयी तुम्ही जे मला सांगितलं ना, माझ्या मनात काय विचार होता, मार्केट आहे ना, तुम्ही पैसे लावा, तुम्हाला मार्केट पैसे देतो, फक्त एवढं माहिती एवढंच idea होती. ठीक आहे. तुमच्याशी बोलायच्या नंतर मला एक कळलं, मार्केट समोरच्याकडून पैसे घेतो, मला देतो किंवा माझ्याकडून पैसे घेतो, समोरच्याला देतो. Yes. असं आयडिया हा. माझ्या मनात ते बसलं की तुम्ही आहे काहीतरी बात आहे तुमच्यात, मग त्याच्यानंतर तुमच्याकडे जॉईन केली बस. क्या बात है. Change करून ते टाकलं. नवीन गाणं काय, क्या बात है ते बादशाह काय आहे ना. पण तुला मला हे विचारायचं, तू की माझ्या बोलण्याने इन्स्पायर झाला, पण माझं ऑफिस तेव्हा पण तू बघितलं होतं, असं चकाचक नव्हतं ना रे. हो पण आता मार्केट बद्दल एवढं असं वाटत होतं का एखादा अशी अशी टीव्ही प्लीज बघून घ्या माझी टीव्ही, याच्यावर मी कॉल देतोय. आणि हीच होती वाटतं ना, हा त्या टायमाला आणि हीच असणार आहे पुढे पण. त्या टायमाला काय आता बघ, भले ही हम डायमंड की रिंग पहनेंगे पर टीवी तो यही यूज करेंगे. हमको दिखाना नहीं है, हमारा काम कर रहे हैं तो हो जाएगा. तुमच्या सोबत ना पहिल्या मीटिंग मध्येच माझ्या ना पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. मी मनात विचार केला या माणसात काहीतरी जमेल, माझा पूर्ण पर्स्पेक्टिव्ह चेंज केला, मार्केटच्या विषयी एवढं सिम्पल इमेज बनवून दिली, समजायचं म्हणजे काहीतरी बात असेल है ना. तेव्हापासून थोडं मनात बसलं की आता सर्व पुढे शिकायचं असं. आणि तेव्हा म्हणजे आता देवानंदमुळे मी हा परसेप्शन शब्द वापरतोय, आणि जसं याला माझ्यावर कॉन्फिडन्स आला परसेप्शन करून, मला याच्यावर कॉन्फिडन्स नव्हता, आणि मी त्याला नाही म्हटलं नको ऍडमिशन घेऊ. देवानंद राईट आहे ना, खरं आहे का नाही? बरोबर. आय लिटरली सेड की मला तुझ्याकडून पैसा नकोय, तुझं वय लहान आहे, मला माझं इमेज मनामध्ये माझ्या खराब नाही करायची. का? त्याचं वय नाही वाटत आहे, त्याचं एज कमी आहे. तुमच्यासारखे लॉस मेकर क्लायंट भरपूर येऊन गेले, चांगले चांगले मॅच्युअर्ड लोक, अजून ते आयुष्य सुद्धा नीट पाहिलं नाही, प्रोफेशनल लाईफ नाही पाहिली, आणि असं डेंजर झोनच्या शेअर मार्केटमधून माझ्याकडून जर शिकला आणि इनकेस जर मी कमी पडलो तर त्याचा आयुष्यामध्ये तो का पुढे चांगला निर्णय नाही घेऊ शकत. आणि या परसेप्शन माझा त्याचा बद्दल होता, तर मी त्याला ॲडमिशनसाठी नाहीच म्हटलं होतं. राईट. मग किती दिवसांनी तो ॲडमिशनसाठी आला होता? मग त्याच्यानंतर 15 दिवसानंतर वापस एकदा आलो तुम्ही है ना. त्या टायमाला थोडं असंच बातचीत झाली पप्पासोबत तुमची. हां. त्याच्यानंतर मग तुम्ही डिसाईड केलं चला घेऊ जॉईन करून. हां. माझ्या सिच्युएशनच्या काय कंडिशन ठेवली होती मग मी? आता फीसच्या नंतर तुम्ही सांगितलं होतं की मी जवळ सांगत नाही तवर पैसे लावायचे. काय 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 जवळ मी सांगत नाही तवर पैसे लावायचे असं. पैसे यांचे, अकाउंट त्यांचं, ट्रेडचं नॉलेज मी दिलेलं आहे, पण मी त्यांना काय सजेशन दिलं होतं की जोपर्यंत मला कॉन्फिडन्स येत नाही ना तोपर्यंत तुम्ही अकाउंटला पैसे लावू नका. आणि लोकांची उलटी गिनती आहे की आज क्लास लावला तर आजपासून ट्रेड करूया, आज यूट्यूब पाहिला की लगेच एंट्री घेऊया. पैसे देत आहे मला बरं का, माझी फीस कमी नाही आहे लोकांनो, माझी फीस आत्ता चालू आहे 15,000, आणि थोड्या दिवसांनी ही फीस तुम्हाला 20,000 रुपये दिसणार आहे. आनंदाने सांगतोय, तुम्हाला द्यायचे असेल प्रेमाने द्यायचे, आनंदाने द्यायचे, नाराज होके देणे के नाही. बरोबर आहे ना? आय थिंक तुला पण त्या टायमाला 10,000 ते 12,000 काहीतरी फीस असेल. माझी 12,000 होती, 5,000 एक्स्ट्रा घेतली प्रीमियमचे. प्रीमियमचे. राईट 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 राईट. प्रीमियमचे पण घेतो मी 5,000 रुपये कॉलचे, सांगून देतो आजच. 1 महीने का टाइम है, 1 महीने के बाद वापस 5,000 भरना ही पड़ेगा, नहीं तो आप ऑटोमेटिकली डिलीट हो जाएंगे. क्योंकि मैं अगर डिलीट नहीं करूं तो मार्केट आपको डिलीट कर देगा, मुझे मालूम है. तर खरंच म्हणजे त्या दिवशी त्या टायमाला तो परसेप्शन जर माझा मनात आला नसता तर असे होऊ शकते की तेव्हा मी घाईमध्ये तू एंट्री घेतली असती आणि आज या लेवलला तुझं इम्प्रूव्हमेंट नसती झाली. आता हे तुम्हाला सर्वांना मी एक
आकडा बोललो तर एकदा क्लिअरली आकडा सांगतो का तुझा एका वर्षामध्ये किती प्रॉफिट झाला, किती अमाऊंट मोबाईलकडे बघून सांगायला थोडं जवळ घे त्यांना. आता माझा जर्नी जे आहे ना 40,000 पासून मी चालू केली ती. 40,000 ऑक्टोबर किती म्हणता तू 2023 मध्ये 23. नोव्हेंबर मधून चालू केली. 2 नोव्हेंबर पासून मी जर्नी चालू केली मला. हा क्लास माझ्याकडे आय थिंक ऑक्टोबरला किंवा त्याच्या अगोदर केला असेल. 15 ऑक्टोबर पासून जर्नी केली. ओके ओके. मग 2 नोव्हेंबर पासून मी जर्नी चालू केली. फर्स्ट ट्रेड लॉस सोबत चालतं मला. ठीक आहे. आता फक्त माइंडमध्ये एक होतं डिसिप्लिन मेंटेन करायचंय. फक्त सरांनी 4 रूल दिले. रिस्क सांगायचे नाही हो, सांगायचे नाही प्लीज सांगायचे नाही. स्टॉप लॉस यूज करायचं बस. इधर लोग बहुत अर्जेंसी में stop loss करने बोल. मला ते असंच म्हणत आहे की याला सिखायचं केलं की तू मेरा कॉम्प्युटर मत बन. मी माझ्या मनात आहे तुम्ही आधीच समजे शिकवून दिले नाही येत नाही ते ऑनलाईन मुळे प्रॉब्लेम आहे. हा युट्यूबला गेला व्हिडिओ तर मग प्रॉब्लेम होईल ना आपल्याला असं. मग 40,000 पासून चालू केलं. आता माझं टोटल अर्निंग जे आहे प्रॉपर अर्निंग 15,82,700. बाप एवढे फिक्स फिगर सगळेच पाहून येते मी. 15 लाख किती 82,700. 700. अच्छा ट्रेड तर लावून नाही आलाय ना. नाही ट्रेड नाही हाँ झाला. मग ठीक है तो उधर कम ज्यादा हो जाएगा तो टेंशन आ जाएगा. मी आता हफ्त्यातून 2 किंवा 3 दिवस मला ट्रेड ओनली 2 ते 3 ट्रेड दिवस तू काम करतोय. हां आणि मी म्हणतो मी फक्त अर्धा तास काम करतो. लोकांना विश्वास होत नाही. आणि मी शेअर मार्केट मधला ट्रेनर आहे बरं का हे पण लक्षात राहून द्या. बट आय वर्किंग ओनली फॉर हाफ एन आवर 9:15 9:45. तो जमताय जमताय ना. हा. अच्छा, तुझं तेच आहे ना. हां. आता मध्ये थोडं ना 12 वाजता स्ट्रॅटेजी यूज करायची चालू केली. तू बोलला तर मागे हां. तेव्हा मग तुला मी तेव्हा हॅजिंग पण बोललो होतो ना. हो. हा. आता बँक निफ्टी मध्ये आपली तीच संवहनाची स्ट्रॅटेजी आहे ना. आपला स्टार्टिंगची 3 कॅन्डल 5 मिनिटाच्या टाइम हो. फ्रेमवर आहे ना हाय मार्क करायचा लो मार्क तू करायचा. सांगू नको इथे बँक निफ्टी लेवल खूप है खतरों की खिलाड़ी बहुत है और लगे 3 कैंडल कौन सा तो भी देखेंगे और 3 कैंडल में खुद की 3 तेरा कर देंगे. सांगू नको बस बँक निफ्टी 3 वी आर नॉट कन्व्हिन्सिंग एनीबडी. आम्ही कोणाला इन्स्पायर करायला तयार नाहीये. आम्हाला कुठं मार्केटिंग पण नाही करायची आहे. आम्हाला फक्त रियालिटी समोर आणायची आहे, इनोसेन्सी समोर आणायची आहे. आणि ती इनोसेन्सीने जर तुम्हाला काही शिकायला भेटलं आणि ते पण तुम्ही बॅक टेस्टिंग केली कारण वी आर नॉट सेबी रजिस्टर एनी ॲडवायझर नाहीये मी. त्याच्यामुळे माझी स्टडी माझं एज्युकेशन हे माझ्या नॉलेजसाठी आहे, दुसऱ्यांसाठी नाही आहे. माझ्या एज्युकेशनची टेस्टिंग तुम्ही करून जर एखादा ट्रेड तुमच्या मनाप्रमाणे घेत असेल आणि त्याची रिस्क जर तुम्हाला कळते देन यू आर द राईट ट्रेडर. बरोबर ना देवण. तर आपण चर्चा करतोय लोकांच्या मनात येईल की अरे मार्केटिंग कर रहे या तो सिखा रहे. आपलं तसं काही विषय नाही आहे ना त्याच्यामध्ये. तर आता जेवढा प्रॉफिट तुला झाला तुझं काय स्वप्न आहे पुढच्या 2 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये कसं तुला स्वतःची ग्रोथ वाटते या मार्केटमध्ये. मार्केटमध्ये ना मी स्टार्टिंग पासून जेव्हापासून चालू केलं ना मी ना हर महिन्याच्या एंडमध्ये ना टार्गेट ठेवतो. हा सगळ्यात पहिल्या महिन्यामध्ये ना 15,000 टार्गेट होता. पहिल्या कारण तुम्हाला 15,000 रुपये दिले होते म्हणून टार्गेट असला हळूहळू वाढत चाललो मी. जसं जसं मला प्रोफिशियन्सी वाढत चालली ना हर महिन्यामध्ये मी टार्गेट थोडा हाईट होतो पहिल्यापेक्षा. पहिल्या महिन्यात मी 15,000 होता. दुसऱ्या महिन्यामध्ये पण तोच होता. त्याच्यानंतर मी हळूहळू वाढायचं चालू केला टार्गेट 15 ते 20 20 ते 25 25 ते 30. स्टार्टिंगचे 6 महिने पर मंथली ना म्हणजे 5th का 6th मंथमध्ये ना मला 50,000 पूर्ण प्रॉफिट झाला. ठीक. त्याच्यानंतर मी हळूहळू असंच महिने दर महिने ना मला टार्गेट वाढत चालू होतं. टार्गेट एक ठेवलं ना तर तुम्हाला थोडं कसं आहे ना एक क्लिअर माइंड गोल सेटिंग क्लिअर माइंड होऊन जातं की तुम्ही जे ट्रेड तुम्ही प्लॅन करते ना ते तुम्ही कशासाठी करते तुमचं टार्गेट काय ते एक पॉझिटिव्ह पॉईंट होतो माझ्यासाठी व्हेरी नाईस ग्रोथसाठी. असं मग आता पुढचा टार्गेट काय ठेवलाय तू आफ्टर सम इयर्स आता 20 लाख माझा नेक्स्ट टार्गेट आहे. व्हॉट इज 20 लाख. 20 लाख. हां क्या बात है. एप्रिलच्या आधी करायचं. ऑन विच इयर. याच वर्षात एप्रिलच्या आत मला 20 लाख करायचं आहे. 20 लाखाच्या नंतर डायरेक्ट 35 लाख मला टार्गेट आहे. मी म्हणतो 10 कर ना. नाही म्हणजे मग आता कसं 20 लाख झालं ना डायरेक्ट 15 लाख. आता माझा जो आहे ना 5 लाख टार्गेट होता. अरे हा तू 15 लाख बोलला मी 3 लाख समजतो.
मी खरंच म्हणत आहे 1.5 लाखाचे म्हटलं तर 10 लाख आहे. टार्गेट माझं हळूहळू वाढत चाललं आता. म्हणजे एक कव्हर कम्प्लीट करायचं ना, ते पण माझ्या माइंडमध्ये आहे. मेच्या आधी मला 35 लाख करायची असं काही आहे. ठीक आहे. ऑफकोर्स तुझी स्ट्रॅटेजी खूप छान आहे. ऑफकोर्स तुला नॉलेज आलेलं आहे, तुझं परफेक्शन वाढलंय, पण एक्सपेक्टेशन नको वाढू. एक्सपेक्टेशन वाढली म्हणजे ग्रीड वाढली, ग्रीड वाढली म्हणजे इगो आला, इगो आला म्हणजे रिस्क वाढली, रिस्क वाढली म्हणजे स्टॉप लॉस विसरली. आता टार्गेट ठेवलंय ना, तर ते जरुरी नाही की ते दरवेळेस कम्प्लीट होणार. मागच्या आता ऑक्टोबर मधला टार्गेट होता 3 लाखाचा. आपला ऑगस्ट पासूनचा प्रॉफिट पाहिला ना, त्याच्या हिशोबाने मला 3 लाखाचा टार्गेट होता ऑक्टोबरमध्ये. झालं मला 2 लाख. तर मी फक्त थोडं माझे ट्रेड्स होते ना, जे मी ट्रेड डेली प्लॅन होते, फक्त थोडा चेंज केला. त्या हिशोबाने फक्त डिसिप्लिन मेंटेन ठेवलं. ऑटोमेटिक नेक्स्ट मंथ में माझं टार्गेट कम्प्लीट झालं. हाँ नहीं हुआ तो बाद में हो जाएगा. स्ट्रॅटेजी नाही बदलणार. स्ट्रॅटेजी नाही बदलणार. जल्दबाजी पण नाही. असं पण म्हणू शकतो मी, म्हणजे एक दूसरा एंगल सांगतो, ये मार्केट बहुत बड़ा महासागर है. आप 30-35 लाख सोच रहे हैं, पर वो तो तुमको 3-4 करोड़ रुपए देना चाहते हैं. स्ट्रैटेजी मत बदलो, है ना? क्या हो गया? की अरे यार किया की चावी वो लोग भी बोले. सो ऑल दी बेस्ट. आणि परत एकदा सर्वांना नवीन वर्षाची खूप आनंदमयी सुख समृद्धी या वर्षामध्ये तुम्हाला भेटो. आणि त्यासाठी लागतो पैसा, आणि पैसा कमवून द्यायला परफेक्ट ट्रेडर कटिबद्ध आहे. ऑल दी बेस्ट.